महाराष्ट्र के वजीर आला देवेंद्र फडणवीस ने नागपुर में रीजनल फॉरेंसिक साइंस लेबोरेटरी का संग बुनियाद रखा। इस लेबोरेटरी में एक वक्फ शुदा फ्लोर खुसूसी तौर पर खवातीन के खिलाफ मजालिम से मुतालिक केसेस के तज्जिए पर तवज्जो मरकूज करेगा। मौजूदा सहूलत में इस्मत दरी और पोक्सो केसेस का तज्जिया करने के लिए 10 खुसूसी यूनिट्स हैं और लैब की सलाहियत को बढ़ाने की तजवीज़ पहले ही हुकूमत को पेश की जा चुकी है और इस मनसूबे को तकरीबन 7 साल की ताखीर का सामना करना पड़ा। फॉरेन्सिक एव्हिडन्स हा महत्त्वाचा असणार आहे। आज आपण पाहतोय की या आपल्या सगळ्या साक्षी पुरावे आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे। पूर्वीच्या काळामध्ये फॉरेन्सिकचा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी बायो असिस्टेड फॉरेन्सिक हा सर्वात जास्त होता। आता आपण बघितलं असेल तर टेक्नो असिस्टेड फॉरेन्सिक हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि विशेषतः टेक्नॉलॉजीचे गुन्हे हे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, सायबरचे गुन्हे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, फ्रॉड्स वेगवेगळे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत की आपली जी काही कामाची पद्धती आहे आणि आपल्याकडे येणाऱ्या कामाचं वैविध्य जे आहे हे देखील मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे। आणि म्हणून